नमस्कार मित्रांनो, माऊली मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे. ठरलं तर मग ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता इकडे कोर्टामध्ये केसची सुनावणी सुरू होते. तर अर्जुनने ह्या सर्व कोर्टामध्ये मीटिंग ठेवलेली असते. तेव्हा आता इकडे कोर्टामध्ये बार असोसिएशनची मीटिंग ठेवलेली असते. तेव्हा सर्वजण तिथे हजर असतात. त्यातील आता एक साहेब या अर्जुनला बोलतात की तुम्ही जी काही ही बार असोसिएशनची मीटिंग ठेवलेली आहे त्याचं कारण आम्हाला समजू शकले नाहीये, असे पण हे सर आता या अर्जुनला बोलतात. तिला तर दुसरे सर एक बोलतात की तुम्ही नेमकं कुणाची वाट बघताय. आता अर्जुन बोलतो की मी जज साहेबांची वाट बघतो, कारण जज साहेब आल्याशिवाय ही बार असोसिएशनची जी काही प्रोसिजर आहे ती काही आपण सुरू करू शकत नाही, असे पण अर्जुन सर्वांना सांगतो. त्यामध्ये आता इकडे जज साहेब येतात. आता समोर अशी मीटिंग बसलेली बघून जज साहेब सुद्धा विचारतात की तुम्ही एवढी अशी अर्जंटली मीटिंग का बोलवली, असे पण जज साहेब हे अर्जुनला विचारतात. त्यानंतर आता जज साहेब येऊन बसतात आणि अर्जुनला बोलतात की अर्जुन, आम्ही जो काही आश्रमावर स्टे लावण्याचा जो काही निर्णय घेतला होता तो काही तुम्हाला आवडलेला दिसत नाही, असे पण अर्जुनला हे जज साहेब सांगतात. त्यावर आता अर्जुन बोलतो की हो, तुम्ही जो काही हा निर्णय घेतलेला आहे तो मला अजिबात पटलेला नाहीये. दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे सायली व कुसुम दोघेही या आश्रमाच्या ठिकाणी आलेले असतात आणि तेव्हा दोघींनाही रडू आवरत नसतं. तर कुसुम या सायलीला बोलते की सायली, तू एकदा आपलं जे काही हे आश्रमाचं घर आहे ना ते एकदा डोळे भरून बघून घे, कारण ते पुन्हा बघायला मिळणार नाहीये, असे पण ही कुसुम या सायलीला सांगते. त्यानंतर आता सायली या कुसुमला बोलते की अगं कुसुमताई, तू असं कसं बोलते, शेवटचं असं का बोलते, असे म्हणत सायली आणि कुसुम दोघी खूप रडू लागतात. दोघींनाही रडू आवरत नसतं. त्यानंतर असं बघायला मिळतं की आता इकडे ही सायली या कुसुमला सांगते की खरोखर आज इथे अर्जुन सर असायला हवेच होते. ते जर इथे असते तर आपल्याला खूप मोठा आदर वाटला असता, असे पण सायली या कुसुमला सांगत असते. तेव्हा आता कुसुम लगेच सायलीचा हात जो काही हातात आहे ना तो सोडून देते आणि बोलते की कुठेही तो अर्जुन सर, अगं तो अर्जुन सर कुठे गेलाय, असे पण आता ही कुसुम आता सायलीला बोलते. त्यावर सायली बोलते की अगं ते कुठेतरी मिटिंगला गेले. तेव्हा आता इकडे ही कुसुम लगे बोलते की बघ, आज तो अर्जुन तुझी साथ सोडून तिकडे मिटिंगला गेलाय. त्यानंतर आता ही कुसुम या सायलीला बोलते की अगं बघ, तो अर्जुन कसं तुला एकटीला सोडून गेलाय आणि त्याच्यासाठी फक्त हा आश्रम म्हणजे एक केस आहे आणि तू तर काय त्याच्यावर जीव ओवाळून टाकलाय, असे पण ही कुसुम या सायलीला बोलते. त्यावर सायली आता कुसुमकडे बघत राहते. हे बघ सायली, आज इथे जे काही घडणार आहे ना त्याला फक्त तुला आणि मला सामोरं जायचे हे लक्षात असू दे, असे पण कुसुम या सायलीला बोलते. त्यावर सायली बोलते की नाही नाही, माझे अर्जुन सर इथे येणार म्हणजे येणार, मला पूर्ण खात्री आहे, असे पण ही सायली आता या कुसुमला सांगते. तेवढ्यामध्ये मित्रांनो आता हा मैपत आणि साक्षी गाडीमध्ये बसून येतात. दोघेही गाडीच्या खाली उतरतात आणि सायली आणि कुसुमला बोलतात की वा, तुम्ही काही इथे आता जे काही घडणार आहे ते बघायला आल्यात का, असे पण आता मैपत लगेच या कुसुम आणि सायलीला बोलतो. साक्षी सुद्धा गाडीच्या खाली उतरलेली असते आणि दोघेही खूपच खुश असतात. पुढे असं बघायला मिळतं की महिपत बोलतो की बघा, आपल्या स्वागतासाठी इथे आल्या आहेत बरं का ह्या दोघी जणी, असे पण महिपत या साक्षीला सांगतो. बघायला मिळतं की इकडे आता हे जज साहेब सर्व जे काही समोर सर बसलेले असतात त्यांना सांगतात की मी जो काही निर्णय घेतो तो अगदी विचारपूर्वक घेतो. त्यावर आता अर्जुन त्यांना विचारतो की मला एक सांगा, मी हा जो काही आश्रमावर स्टे उठवण्याचा निर्णय घेतला तो काय विचार करून घेतला हो, असे पण आता अर्जुन सर्वांसमोर या जज साहेबांना विचारतो. इकडे जज साहेब बोलतात की आता त्या आश्रमाच्या जागेवर रेस्टॉरंट उभं राहणार आहे, खूप लोकांना तिथे रोजगार मिळणार आहे, मग एवढी चांगली अशी योजना असताना त्यावर कशाला निर्णय घ्यायचा, असे पण जे जज साहेब जेव्हा या सर्वांना सांगतात ना त्यावेळेस आता अर्जुन त्यांना बोलतो की तुमच्यासारख्या माणसाने असा जर निर्णय घेतला तर काय उपयोग होणार त्या निर्णयाचा, असे पण आता अर्जुन या सर्वांसमोर जज साहेबांना बोलतो. त्यावर जज साहेब बोलतात की वाटेल ते बोलू नका तुम्ही सुभेदार साहेब, कारण तुमचं त्या आश्रमाशी अगदी भावनिक नातं निर्माण झालेलं आहे. तुमची बायको त्या आश्रमामध्ये वाढली आहे ना, त्यामुळे तुम्हाला त्या आश्रमाचा खूप असं प्रेम वाटतंय. त्यानंतर आता इकडे आता पुन्हा जज साहेब हे अर्जुनला बोलतात, जो काही बोलण्याचा तोल आलाय ना तो फक्त ढळून देऊ नका, आणि मला एक म्हणायचं की त्या मैपत शिकरेंना त्यांना काम करू द्या, असे जेव्हा हा जज साहेब अर्जुनला बोलतो ना त्यावेळेस अर्जुन बोलतो की तुम्हाला त्या मैपतची खूपच काळजी वाटते हो, तो काही तुमचा मित्र आहे की काय, जुनी मैत्री आहे की काय तुमची, असे पण आता अर्जुन या सर्वांसमोर जज साहेबांना विचारतात. त्यानंतर आता इकडे हा जज साहेब बोलतो की मैपत शिकरे खूप चांगला माणूस आहे, प्रामाणिक आहे. त्यावर आता इकडे अर्जुन लगेच बोलतो की हो. आता हा अर्जुन हे जेवढे काही समोर सर बसलेले असतात त्यांना सांगतो की मला तुम्हाला एक व्हिडिओ दाखवायचा आहे आणि त्या व्हिडिओमधून तुम्हाला नेमकं ह्या सिनियरचा जज साहेबांचा चेहरा समोर येणार आहे, असे पण आता इकडे हा अर्जुन सर्वांसमोर बोलतो. तेव्हा तर आता ह्या जज साहेबांना खूप मोठा धक्का बसतो. पुढे असं बघायला मिळतं की ज्यावेळेस आता ह्या जज साहेबांचा व्हिडिओ लावला जातो, आता हा जज साहेब आणि महिपत दोघेही दारू पिण्यासाठी एकत्र बसलेले असतात आणि त्यावेळेस आता ह्या जज साहेबाने महिपतची दारू पिल्यानंतर
पैशाची कशी लुचपत मागणी केली होती आणि पैशाची लाच घेऊन ह्या आश्रमावरील सर्व काही सत्य ह्या अर्जुनच्या बाजूने फिरवले असल्याचे, ते सर्व आता ह्या मैपतच्या बाजूने केले असल्याचं सत्य ह्या व्हिडिओमधून सर्वांसमोर येतं. आता हे सर्व ऐकून तर हे सर्व जे काही सर बसलेले असतात ते तर आपल्या तोंडालाच हात लावतात. इकडे अर्जुन बोलतो की बघा बघा तुमचे हे सिनियर जज साहेब आहे ना, बघा यांचा चेहरा, असे पण अर्जुन सर्वांना सांगतो. तेव्हा सर्वजण आता ह्या जज साहेबांकडे बघत राहतात. व्हिडिओमधून तुम्हाला स्पष्टपणे असं दिसत असेल की ह्या जज साहेबाने महिपतकडून पैशाची लाच घेऊन पूर्णपणे काम आपल्या हाती घेतलंय. यांनी फक्त यांचा फायदा करून घेतला आणि सर्व काही चुकीचा निर्णय देऊन टाकला, असे अर्जुन सर्वांना सांगत असतो. इकडे असं बघायला मिळतं की आता साक्षी ही कुसुम आणि या सायलीला बोलते की आता तुम्ही इथल्या काही मालकीन राहिलेल्या नाही, ते एक्स मालकीन झालेले आहेत. त्यानंतर आता महिपत भैया साक्षीला बोलतो की अगं तू यांना असं काय बोलतेस, अगं आता ज्यावेळेस इथे हॉटेल उभं राहणार आहे ना त्यावेळेस तू यांना आमंत्रण दे आणि मग यांना इथे जेवायला बोलव, असे महिपत या साक्षीला बोलत असतो. तेव्हा सायली खूप रागाने महिपतकडे बघते. त्यानंतर आता सायली या महिपतवर खूप भडकलेली असते. सायली या महिपतला बोलते की अहो तुम्हाला थोडीफार लाज वाटायला पाहिजे, असं वागायला कुठं फेडणार आहे तुम्ही एवढी पापं, असे पण सायली खूप भडकून या महिपतला बोलत असते. आता महिपत सायलीला बोलतो की मी तुमच्या पाया पडतो, आता जे काही होणार आहे ते होणार आहे, आम्हाला आमचं काम करू द्या आणि तुम्ही इथून जा, असे पण आता महिपत या सायलीला सांगतो. त्यानंतर आता महिपत या कुसुमला बोलतो की अहो ताई बाजूला व्हा. आता ही कुसुम बोलते की मला तू ताई सुद्धा म्हणू नको, अरे ताई म्हणायच्या लायकीचाच नाहीये तू, तर मला ताई का म्हणतो, असे पण ही कुसुम या महिपतला बोलते. दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता जज साहेबांचा व्हिडिओ सर्वांनी बघितलेला असतो. तेव्हा जे काही सर समोर बसलेले असतात ते बोलतात की काय हो पुरोहित, तुम्हाला हे करायची गरजच काय होती, अहो आपला जो काही व्यवसाय आहे तो खूप पवित्र व्यवसाय आहे आणि तुम्ही जर असे खोटे वागलात, आपल्याला जनतेला न्याय द्यायचा आहे, तुम्ही तर अगदी ही लाच घेऊन खूप मोठा मूर्खपणा केलाय, असे पण हे बाकीचे जे समोर जे जज साहेब बसलेले असतात ना ते ह्या जज साहेबांना बोलत असतात. आता हा समोर जज साहेब बसलेला असतो ना तो तर खाली मान घालतो. त्यानंतर अर्जुन आता सर्व या पुरोहितांना सांगतो की हे जे जज साहेब आहेत ना हे असं पण विसरले आहेत की आता जो काही आश्रम आहे ना त्या आश्रमामध्ये एक खून झाला होता आणि महिपत शिकरेंची जी मुलगी आहे साक्षी शिकरे तीच ह्या खुनाशी आधारित आहे आणि मग मला सांगा तो खून झालेले आश्रम पाडायला निघेल का, असे पण आता अर्जुन सर्व पुरोहितांना सांगतो. एकदा तो आश्रम पाडला की मग त्यांची मुलगी त्या प्रकरणातून सुटेल आणि तिथे रेस्टॉरंट उभं राहील, एवढाच त्या महिपत शिकरेचं तत्व आहे, असे आता अर्जुन सर्वांना सांगतो. त्यावेळेला आता इकडे समोर जे वकील बसलेले असतात ते ह्या पुरोहितांना विचारतात की तुम्हाला हा निर्णय मान्य आहे का, तर आता दुसरे एक वकील बोलतात की काय मान्य असणार यांना हा निर्णय, अहो यांनी तर सर्व मूर्खपणाचं काम करून ठेवलंय, आपल्याकडे तसा पुरावा पण आहे, असे पण आता हे वकील या दुसऱ्या वकिलांना सांगतात. त्यानंतर आता हे वकील या अर्जुनला बोलतात की तुम्ही एक काम करा, तुम्हाला थोड्याच वेळामध्ये आम्ही निकाल सांगतो, तुम्ही बाहेर थांबा. त्यानंतर आता अर्जुन ठीक आहे असे बोलतो. आता जो पुरोहित जज साहेब असतो ना तो सुद्धा उठून बाहेर जातो. इकडे आता हे जे काही वकील बसलेले असतात ते एकमेकांशी संवाद करू लागतात. दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता महिपत तर ह्या सायलीसमोर खूप डान्स करू लागतो आणि तेव्हा आता ही साक्षी या सायलीकडे येते. इकडे आता ही सायली खूप रागाने साक्षीकडे बघत राहते. त्यानंतर इकडे आता या महिपतचं जर चांगलं डान्स करण्याचं काम चालू असतं कारण महिपत खूप खुश झालेला असतो. त्याच वेळेस मित्रांनो आता तिथे ज्यावेळेस इकडे महिपत साक्षी आणि सायली असतात त्यावेळेस तिथे JCB येतो आणि खूप काही JCBच्या आजूबाजूला माणसं आलेली सुद्धा या सायली व कुसुमला दिसतात. आता समोर JCB आलेला बघून सायलीला खूप टेन्शन येतं. महिपत आता सर्वांना कामाला लावण्यासाठी सांगत असतो. त्यानंतर आता इकडे सायली ही आता त्या JCB वाल्यापुढे समोर पळत येते आणि त्या JCB वाल्या समोर येऊन त्या माणसाला हात जोडते. इकडे महिपत सर्व काही बघत असतो तर कुसुम ही सायलीला धरत असते, परंतु सायली काही ऐकायला तयार नसते. सायली त्या JCB समोर अगदी आडवी होते. सायली आता त्या JCB वाल्यासमोर खूप हात जोडून रिक्वेस्ट करू लागते, परंतु काहीच काय कुणी काय ऐकायला तयार नसतं. इकडे आता महिपत व इकडे साक्षी खूप मोठमोठ्याने हसत असतात आणि सर्व काही आता JCB अगदी त्या आश्रमाच्या जवळ येऊन उभा राहतो. त्यानंतर सायली खूप रडत असते. सायली या महिपतला बोलते की प्लीज आमचं घर पाडू नका आणि सायली आता अशी रडत असताना बघून इकडे ही साक्षी खूप खुश होते. इकडे असं बघायला मिळतं की अर्जुन आणि चैतन्य इकडे बाहेर उभे असतात. त्यानंतर आता इकडे हा पुरोहित लगेच या अर्जुनकडे येतो आणि बोलतो की मिस्टर सुभेदार तुम्ही हे जे काही केलं ते अजिबात मला पटलेलं नाहीये आणि तो फेक व्हिडिओ आहे. आता सुद्धा बार काउन्सिलिंग सर्व काही तो व्हिडिओ फेक असल्याचं जाहीर करणार, असे पण आता हा पुरोहित जज या अर्जुनला सांगत असतो. तेवढ्यामध्ये शिपाई तिथे येतो आणि या दोघांना आतमध्ये बोलावले असे सांगतो.
दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे हा महिपत या JCB वाल्याला तो आश्रम पाडण्यासाठी सांगतो. तर आता खरोखर आता हा JCB वाला ह्या आश्रमावर तो JCB आणि चालवतो. त्याच वेळेस आता हे सर्व बघून सायलीला खूप मोठा धक्का बसतो. आता सायलीला सर्व काही आपलं लहानपण ह्या आश्रमामध्ये कशाप्रकारे गेलं हे सर्व क्षण डोळ्यासमोर येतात. इकडे तर ही कुसुम आपल्या तोंडालाच हात लावते. कारण मित्रांनो आता निम्मा आश्रम हा पाडून झालेला असतो. आता तर सायलीला खूप वाईट वाटत असतं. आश्रमामध्ये असणारी जेवढी काही लहान मुले होती ते सर्व आपल्याला कशाप्रकारे घास घालायची आणि त्यावरूनच आपलं कसं पोट भरायचं हे सुद्धा सायलीला सगळं काही आठवतं. त्यानंतर आता मधुभाऊंच्या सर्व आठवणी सायलीला आठवतात. आता ह्या JCB वाला पुन्हा ह्या आश्रमाच्या ज्या काही भिंती असतात त्या पाडू लागतो आणि हे सर्व बघून इकडे महिपत तर खूपच खुश होत असतो. परंतु सायली व कुसुम खूप एकमेकींच्या गळ्यामध्ये पडून रडत असतात. त्यानंतर सायली आता आहे त्या जागेवर खाली बसून घेते. इकडे कुसुम सुद्धा आता या सायलीच्या जवळ बसलेली असते. त्यानंतर मित्रांनो आता उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता हा महिपत या सायली आणि कुसुमला बोलतो की ही बर्फी घ्या आणि तोंड गोड करा. तेवढ्यामध्ये आता जो काही ह्या महिपतच्या हातामध्ये तो बर्फीचा बॉक्स असतो तो महिपत तिथे येतो आणि जोरामध्ये आपल्या हाताने फेकून देतो आणि बोलतो की कोर्टाची ही मी स्टे ऑर्डर आणलेली आहे. ही स्टे ऑर्डर घ्या आणि तुम्ही आता आश्रमाच्या जागेला काय तुम्ही आश्रमाच्या एका मातीच्या कणाला सुद्धा हात लावू शकत नाही. कारण अधिकार तुमचा केव्हा संपलाय असे अर्जुन म्हणत ती स्टे ऑर्डर ह्या महिपतच्या हातात देतो. तेव्हा सायली ही खूप खुश होते आणि सायली या अर्जुनला घट्ट मिठी मारते. तर मित्रांनो आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद.